जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा। शासन व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे नवापुरात 87 लाखाचे क्रीडा संकुलाचे साहित्य चोरीला, इमारत संरक्षण भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। 2015 ते 2016 मध्ये नवापूर नगरपालिका हद्दीतील 2.5 एकर कैलासवासी दिगंबर पाडवी मैदानात तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी क्रीडा विभागाला शासनाने 100 लाख रुपये मंजूर केले होते। जळगाव येथील मे प्रोपोर्शन कंस्ट्रक्शन कंपनीला ठेका दिला गेला होता। कंपनीकडून विहित वर्षाच्या कालावधीत 87 लाख रुपये खर्च करून क्रीडा संकुल उभारण्यात आले। भव्य इमारतीत इंडोर हॉल, व्यायामशाळा साहित्य, संरक्षण भिंत, विद्युतीकरण इत्यादी सुविधा इमारतीत करण्यात आल्या होत्या। परंतु विघ्नसंतोषी इसमांकडून इमारतीत लाखो रुपयाचे साहित्य लंपास करण्यात आले। इमारतीमधील रेलिंग, शटर, लोखंडी जाळ्या, क्रीडा साहित्य चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून नवापूर तालुक्यात शासनाचा कोट्यवधी रुपयाचे निधीचा अपव्यय होण्याच्या घटनांमध्ये नियमित वाढ होताना दिसत आहे। संबंधित जिल्हा क्रीडा विभागात 3च पदे असून 2 पदे रिक्त असल्याने मनुष्यबळ अभावी क्रीडा संकुलाची देखभाल होत नसल्याचे निदर्शनास आले असून क्रीडा संकुल खासगी संस्थांना चालवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते। परंतु खासगी संस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्याने क्रीडा विभागाकडून 2016 मध्ये शासनाकडून समिती नियुक्त करण्यात आली। त्या समितीचे अध्यक्ष आमदार असून समितीमध्ये तालुक्यातील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नगर परिषद इत्यादी अधिकारी यांनी सदर संकुल नगरपालिकेस हस्तांतरित करण्याचे निश्चित करण्यात आले असे समजते। हस्तांतरणाला आचारसंहिताचे ग्रहण लागले आहे। सध्या स्थितीत क्रीडा संकुलाची जबाबदारी ठेकेदाराची सांगण्यात आले असले तरी हस्तांतरित होण्यापूर्वीच क्रीडा संकुलाची झालेल्या दुरावस्थेसाठी व 87 लाख रुपयाच्या निधीचा झालेला अपव्यय याला जबाबदार कोण, चोरी झालेल्या साहित्याबद्दल गुन्हा दाखल होणार का, याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे। मंगेश ओले, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।